नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण भारताचा नव्हे तर महाराष्ट्राचा, लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र हा टॉपिक आपण पाहतोय. तर सुरुवात करूया आपण शिक्षणापासून. ॲक्च्युली शिक्षण हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये असा डायरेक्टली ॲज सच तुम्हाला म्हणजे येताना दिसत नाही, राईट? तरी देखील आपण तो घेतोय कारण कसं हा ओव्हरऑल म्हणजे इन्क्लुझिव्ह चॅप्टर आहे आणि आपल्याकडे एक टॉपिक आहे बघा, सर्वसमावेशक विकास. तर त्याच्यामध्ये आपण शिक्षणाला इन्क्लूड करतोच आणि हे आपण प्रिलिममध्ये देखील आपण अभ्यास करतो, बरोबर? तर त्या अँगलने आपण आता सर्वे घेतच आहोत, तर आपण सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कव्हर करतोय. शिक्षण. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक धोरण. तर 2020 साली आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक धोरण बदल झालेला आहे, बरोबर? तर तो बदल झालेला आहे आणि आपण नवीन धोरण आणले. तर ते मंजूर कधी केले त्याची डेट पाठ करून ठेवा, कारण डेट हे जे महत्त्वाची धोरणं असतात त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीममध्ये ज्यावेळेस मोठा एकदम स्ट्रक्चरल चेंज येतो, तर अशा धोरणांची तारीख तुम्हाला पाठ करायची असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी मंजूर केलंय? 29 जुलै 2020. तर हे कशासाठी केलं आपण? तर आपण जे SDG स्वीकारलेले आहेत, म्हणजे आपल्याला 17 SDG अचीव्ह करायचे 2030 पर्यंत. तर ते लक्ष्य आपल्याला साध्य करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन आणलेलं आहे. आता त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण बघूया, नेमकं काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. तर बघा, आपल्याला 2030 पर्यंत आपल्याला 100% पटसंख्येचे प्रमाण साध्य करायचे, राईट? तर हजेरी किती पाहिजे आपल्याला? पटसंख्या बघा, ते आहे तुमची पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत, उच्च नाही बरं का ठिकाणी, पूर्व प्राथमिकपासून माध्यमिक स्तरापर्यंत आपल्याला पट्टनोंदणी पटसंख्या किती करायची आहे? तर 100% करायची. त्याचनंतर जे आउट ऑफ स्कूल स्टुडंट आहेत, शालाबाह्य मुलं आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं. नंतर आपली स्ट्रक्चर बघा, आत्ता कसं होतं, 10वी+2 असं होतं, बरोबर का? तर सध्या ते स्ट्रक्चर जे आहे ना, ते चेंज करायचं चाललंय. तर 10+2 ऐवजी आपण 5+3+3+4 असं करणार आहे आपण. तर हे 5+3+3+4 कसं आहे? तर बघा, 3 ते 8 वर्ष, राईट? तर 3 ते 8 वर्ष हे झालं तुमचं पहिलं. नंतर 8 ते 11 वर्ष हे झालं तुमचं दुसरं. म्हणजे हे बघा, हे झाले 3 ते 8 वर्षवालं 5. त्यानंतर 8 ते 11 झालं तुमचं 3. 11 ते 14 झालं तुमचं पुन्हा 3 आणि 14 ते 18 वर्ष झालं तुमचं 4. असं ते 5+3+3+4 आहे. तर 3 ते 8 वर्षामध्ये नेमकं काय? तुमचा पायाभूत टप्पा, 3 वर्ष अंगणवाडी, पूर्वशाळा, राईट? प्री प्रायमरी एज्युकेशन आपण त्याला थोडक्यामध्ये म्हणू शकतो. त्यानंतर तुमचं 2 वर्ष, त्याच्यामध्ये इयत्ता पहिली दुसरी देखील येते. म्हणजे तिसरे ते 8वी जे तुमचं वय आहे म्हणतो मी, ह्या वयामध्ये तुम्ही पूर्वशाळा करून आलेले असता आणि तुमचे पहिले दुसरी होऊन जाते 8वी इयत्तेपर्यंत. नंतर 8 ते 11 वर्ष, तर तुमच्या वयाच्या 8 ते 11 वर्ष आपण तिसरी ते 5वी पकडूया, ठीक आहे? नंतर 11 ते 14 वर्ष या कालावधीमध्ये आपण 6वी ते 8वी पकडूया आणि 14 ते 18 वर्षामध्ये तुमचं माध्यमिक इयत्ता 9वी ते 12वी असं ते शिक्षण आहे, राईट? तर यात पहिला जो टप्पा आहे ना, बघा, यात पहिला टप्पा 9वी ते 10वी आणि दुसरा टप्पा 11वी ते 12वी. म्हणजे 9वी ते 12वीच्या ह्याच्यामध्ये कसं केलं आपण पुन्हा? 9वी ते 10वी, नंतर दुसरा टप्पा 11वी ते 12वी. तसं टोटल मिळून आपल्याला 5+3+3+4 करायचे, राईट? तर पुन्हा सांगतो बघा, 5 म्हणजे काय? तर तुमचं 3 ते 8 वर्ष. नंतर 3 म्हणजे काय? तर तुमचं 8 ते 11 वर्ष. त्याच्यानंतर 3 म्हणजे काय पुन्हा? तर 11 ते 14 वर्ष. आणि 4 म्हणजे काय? तर 14 ते 18 वर्ष. असं ते ओव्हरऑल सगळं आपल्याला पाहायचं आहे. 5+3+3+4. त्यानंतर 6 ते 14 वर्षाची शालाबाह्य मुलं आहेत, त्यांना आपल्याला 12 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घ्यायचे. म्हणजे जे शाळेच्या बाहेर राहिलेले मुलं असतील, आउट ऑफ स्कूल, त्यांना. नंतर 10वी ते 12वीची जी परीक्षा आहेत ना, त्याच्यामध्ये थोडंसं सिम्प्लिसिटी आणायची. नंतर पतमानांकन आराखडा, राईट? म्हणजे असेसमेंट एक प्रकारचं फ्रेमवर्क आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करायचं आहे. कशासाठी? तर शाळांच्या नियमनासाठी. नंतर आपल्याला बेसिक लिटरसी आणि न्यूमेरिकल लिटरसी म्हणजे काय? मूलभूत साक्षरता आणि अंक ज्ञान यांच्यावर फोकस करायचं आहे. तसंच आपल्याला 6वीपासून त्यांना प्रोफेशनल एज्युकेशन द्यायचं आहे. प्रोफेशनल म्हणजे कसं? तर इंटर्नशिप, लक्षात घ्या. इंटर्नशिपद्वारे आपण त्यांना व्यावसायिक शिक्षणाचा एक म्हणू शकतो ना आपण, त्या अनुभव देऊ शकतो. आणि अध्यापन शास्त्रासाठी एक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2021 चालू करायचा आहे. तर नॅशनल
करिक्युलम फ्रेमवर्क 2021 हा आराखडा त्याच्यामध्ये करायचा आहे. तर असे मित्रांनो वेगवेगळे टप्पे आहेत, हे सगळे पाठ करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट असं शैक्षणिक धोरण आहे. राईट, तुम्हाला एचआरडी मध्ये खूप कामाला येणार ते ऑब्व्हियसली. GS4 मध्ये जास्त नाही, पण एचआरडी मध्ये खूप जास्त कामाला येणार ते. नंतर उच्च शिक्षण. आता उच्च शिक्षणासंबंधी काय टार्गेट ठेवलेत, तर 2035 पर्यंत आपल्याला 50% पर्यंत पटसंख्या अचीव करायची. तसंच आपल्याला 3 किंवा 4 वर्षाचे लवचिक अभ्यासक्रम हे सुरू करायचे आहेत. तसंच आपल्याला क्रेडिट बँक अर्थात गुणांक बँकेची स्थापना करण्याची, बघा आपण त्याला म्हणतो क्रेडिट बँक. राईट, त्यांचे जे काही क्रेडिट मिळालेले असतील त्यांना, राईट, त्यांनी जे काही एखादा सब्जेक्ट कंप्लीट केला तर त्यांना क्रेडिट भेटतं. बघा तुमच्यापैकी कोणी जर इग्नोचे कोर्सेस केले असेल त्याला माहित असेल की एवढा क्रेडिटचा कोर्स, तेवढा क्रेडिटचा कोर्स, तशा पद्धतीने. त्यानंतर जागतिक दर्जाच्या ज्या वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे विद्यापीठ आहेत, त्यांची स्थापना भारतामध्ये करायची. शैक्षणिक व संशोधन विद्यापीठाची स्थापना करायची. तसंच आपल्याला R&D ला अर्थात रिसर्च अँड डेव्हलपमेंटला फोकस करण्यासाठी आपल्याला एक राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करायची. आणि एक उच्च शिक्षण आयोग स्थापन करायचा. कशासाठी, तर या सगळ्याला रेग्युलेट करण्यासाठी उच्च शिक्षणाला. तर देशातील वैद्यकीय आणि विधी शिक्षण हे सोडून बाकी शिक्षणासाठी आपल्याला एक उच्च शिक्षण आयोग स्थापन करायचं आहे. आता अजून काय बदल केले त्याच्यामध्ये, तर एक राष्ट्रीय शैक्षणिक तज्ञानिक मंच, एक स्वायत्त मंडळ स्थापना करायची. कशासाठी, तर शिक्षण, मूल्यांकन, नियोजन आणि प्रशासनामध्ये सुधारणा घडवण्यासाठी. नंतर विद्यार्थ्यांचं आपल्याला जर असेसमेंट करायचं असेल तर मूल्यांकन करण्यासाठी परखचं नावच आहे, परख म्हणजे काय, असेसमेंट, मूल्यांकन. तर राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना करायची. नंतर परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. आणि जे वंचित घटक आहेत किंवा मग विभाग आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा निधी स्थापन करायचा आहे. मग विशेष शैक्षणिक विभाग देखील स्थापन करायचा आणि जेंडर इक्वलिटीसाठी आपल्याला निधी देखील स्थापन करायचा आहे. तर हे झालं तुमचं शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य. आता या ठिकाणी तुम्हाला खाली दिसत असेल की आपण याचं अंमलबजावणी कशी केली. तर त्यासाठी काय काय काम केलंय, तर पायाभूत राज्यस्तरीय आपण आराखडा तयार केला अभ्यासक्रमाचा. नंतर पहिलं पाऊल हे 2 मेळाव्यांचं आपण आयोजन केले. पहिले पाऊल अंतर्गत कशासाठी, तर पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी करून करण्यासाठी आपण पहिलं पाऊल, नावात येतं ना, पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकतात म्हणून पहिलं पाऊल. तसंच निपुण भारत अभियान आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या अंतर्गत जवळपास 64,000 शाळेमधील विद्यार्थ्यांना आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतोय निपुण भारतच्या अंतर्गत. तसंच निपुण भारतच्याच अंतर्गत काय केलेलं आहे, तर करूया मैत्री गणिताशी, विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागण्यासाठी करूया मैत्री गणिताशी हा कार्यपुस्तकं निर्माण केलेली आहे. आणि ती जवळपास 8 भाषामध्ये ती बनवलेली पुस्तकं आहे. त्याच्यानंतर शिक्षकांसाठी देखील आपण एक मार्गदर्शन प्रकारची पुस्तकं तयार केलेली आहे. त्याच्यानंतर अभियांत्रिकीची जी आपल्याला माहिती आहे पाठ्यपुस्तकं असतात ही इंग्रजीमध्ये असतात, तर त्यांना इंग्रजीमध्ये आपण करून देण्याचा प्रयत्न करतोय, मराठीमध्ये करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर अभियांत्रिक शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आपण मराठी भाषेतील 20 पुस्तकांचा संच तयार करून संस्थांना दिलाय. तसंच आपण जी पदविका असते, डिप्लोमा डिग्री आपण मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आलाय. तसंच अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगच्या जवळपास 48 पुस्तकांचा मराठी भाषांतर चालू आहे. तर असा ओव्हरऑल आतापर्यंत आपली कामगिरी चालू आहे. नंतर पुढचं बघा, प्राथमिक शिक्षण. तर प्राथमिक शिक्षण आपल्याला माहिती आहे कुठल्या टप्प्यामध्ये, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक. तर प्राथमिकमध्ये येतं 1ली ते 5वी आणि उच्च प्राथमिकमध्ये काय येतं, तर 6वी ते 8वी. राईट, तर हे लक्षात ठेवा. फक्त क्रायटेरिया कसा आहे की प्राथमिक कुठलं आणि उच्च प्राथमिक कुठलं. यानंतर खाली या. आता बालकांसाठी आपण एक कायदा केलाय की राईट टू एज्युकेशन ऍक्ट सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर आपल्याला राज्यसेवा मेन्सचा देखील प्रश्न विचारतात GS2 मध्ये. तर हा जो कायदा आहे 2009चा कायदा आहे, इम्प्लिमेंट कधी केला आपण, एप्रिल 2010 पासून. याच्यामध्ये काय केलं जातं, मुलांना जवळच्या शाळेमध्ये मोफत आणि सक्तीचे पूर्ण शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. राईट, पूर्ण म्हणजे प्राथमिक शिक्षण ऑब्व्हियसली. तर याच्यामध्ये मग काही ठराविक शाळांमध्ये काही जागा देखील राख्या असतात. तर कुठल्या, तर स्व अर्थसहाय्यित खाजगी शाळांमध्ये, राईट, अशा शाळांमध्ये एकूण क्षमतेच्या 25% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. बरोबर, पण फक्त त्याला अपवाद काय, तर अल्पसंख्याकाच्या शाळा सोडून. आणि आर्थिकदृष्ट्या जे वंचित घटक असतात त्यांना देखील त्याच्यामध्ये काय दिलं तर पूर्व प्राथमिक ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जातं. लक्षात घ्या, पूर्व प्राथमिक ते 8वी पर्यंत. नंतर पुढचं ते म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण. तर माध्यमिक शिक्षण म्हणजे किती, 9वी ते 10वी, आणि उच्च माध्यमिक म्हणजे किती, 11वी ते 12वी. फक्त हे क्रायटेरिया लक्षात घ्या की माध्यमिक म्हणजे काय, उच्च माध्यमिक म्हणजे काय.
नंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा महाराष्ट्रामध्ये किती टोटल, तर जवळपास आपल्याकडं शाळा लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही कायदा लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र स्व अर्थ सहाय्यित शाळा कायदा आहे 2012चा. तो 2013 पासून आपण लागू केलेला आहे. त्याच्यानंतर समग्र शिक्षा नेमकं काय केलंय, तर आपल्या आधी वेगवेगळ्या स्कीम होत्या बघा. जसं की आपल्याला माहिती आहे सर्व शिक्षा अभियान होतं, नंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान होतं आणि टीचर ट्रेनिंग म्हणजे शिक्षक प्रशिक्षण होतं. ह्या तिन्ही स्कीम मर्ज करून एक नवीन स्कीम आणली आपण, ती म्हणजे समग्र शिक्षा. समग्र म्हणजे काय, तर पूर्व प्राथमिकपासून तुमची 12वी पर्यंत. तर 2018-19 पासून हा कार्यक्रम राज्यात राबवतोय आणि याच्यामध्ये पूर्व प्राथमिकपासून 12वी पर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेत आहोत. नंतर दिव्यांग समावेशक कार्यक्रम. तर दिव्यांगासाठी देखील आपण त्यांची मूलभूत त्यांची विशेष गरज ओळखायची, त्यांच्यासाठी ब्रेल लिपी निर्माण करायची, त्या भाषेतील पुस्तकं निर्माण करायची, चष्मा, शिरवळनंतर अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना ते सेवा दिली जाते. नंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना. तर मिड डे मील स्कीम सगळ्यांना माहीत असेल, 1995 आली होती, ऑगस्ट 1995. तिचं नाव सध्या चेंज केलंय 2022 मध्ये. तिचं नाव झालंय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. तर याच्यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांची आपल्याला जर हजेरी वाढवायची असेल, तसं त्यांचं पोषण आपल्याला वाढायचं असेल, तर त्यासाठी मग आपण काय करतो, अशा प्रकारची स्कीम आलेली मिड डे मीलवाली, राईट. त्यांना आपण शिजवलेलं अन्न देत असतो. नंतर राष्ट्रीय अध्ययन फलनिष्पत्तीची पाहणी. तर आपलं नॅशनल आउटकम सर्वे होत असतो, त्याच्यामध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी काय दिवे लावले, म्हणजे काय त्यांनी काय काय शिकलं हे आपण त्याच्यामध्ये असेसमेंट करत असतो. त्याच्यामध्ये मग राज्य शासनाच्या शाळा, अनुदानित शाळा, खाजगी विनाअनुदानित शाळा, केंद्रीय शाळामधील इयत्ता 3री, 5वी, 8वी, 10वी यांची आपण माहिती घेत असतो. तर लेटेस्ट मला सांगायचं झालं तर 2021 आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेले असते, राईट. 2021चा डेटा. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या गणित, विज्ञान, पर्यावरण अभ्यास, सामाजिकशास्त्र अशा वेगवेगळ्यांचा आपण असेसमेंट करत असतो. भाषा, गणित, विज्ञान, पर्यावरण, समाज आणि सामाजिक शास्त्र, राईट. अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट आपण त्याचा असेसमेंट करत असतो. नंतर पुढचं आदर्श शाळा. तर आपली आदर्श शाळा योजना कधी आली, 2021 मध्ये. तर याद्वारे आपल्याला राज्यामधील 1500 शाळा आदर्श करायच्यात. किती, 1500 शाळा. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मग लोकल बॉडीची शाळा, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, नागरी भागातील शाळा, असे 488 शाळेला आपण आदर्श शाळा म्हणून मान्यता दिली. ते अजून टोटल आपल्याला किती करायचे, 1500 करायचे, त्याच्यापैकी झाले 488. नंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, भरपूर साऱ्या योजना आहेत आपल्याला माहिती आहे. नंतर पुढचं आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या योजना. तर मुलींसाठी देखील भरपूर योजना, जसं की अहिल्याबाई होळकर योजना, त्याच्यामध्ये मुलींना मोफत पास दिला जातो. 11वी-12वी मधील शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण आहे, ठीक आहे. तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, अशा भरपूर स्कीम मुलींसाठी चालू असतात. नंतर पीएम श्री नेमकं काय स्कूल आहे, तर मॉडेल स्कूल डेव्हलप करायचं आपल्याला. हे 2022 पासून आपण स्कीम राबवतोय. तर पुढच्या 5 वर्षामध्ये ही केंद्र स्कूल योजना राबवायची आपल्याला. त्याच्यामध्ये ठराविक शाळांना आपल्याला मॉडेल स्कूल बनवायचे, राईट. तर शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जे काही दिलेले वैशिष्ट्य आहेत ते सगळं अंमलबजावणी कोण करणार, तर पीएम श्री शाळा करणार, राईट. तर देशामध्ये टोटल किती शाळा आहेत, तर देशामध्ये 10,077 एवढ्या पीएम श्री शाळा आहेत. राज्यामध्ये किती आपल्या, तर 910 आहेत, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतामध्ये 10,000, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 910, म्हणजे जवळपास 10%. नंतर सैनिकी शाळा किती आहेत, 38 अनुदानित सैनिकी शाळा आहेत, त्यापैकी 4 ज्या आहेत ना मुलींसाठी, लक्षात ठेवा. किती, 38, त्याच्यापैकी 4, म्हणजे 34 मुलांसाठी, 4 मुलींसाठी. नंतर क्रीडा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण पुणे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ स्थापन केले, राईट. आणि त्याच्या अखत्यारीत 9 प्रबोधिनी येतात, 9 क्रीडा प्रबोधिनी येतात. त्याच्यामध्ये आपण 16 क्रीडा प्रकारामध्ये त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्याच्यामधील 30 विद्यार्थ्यांना आपण पुरस्कार देखील दिलेला आहे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. नंतर आहे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण. तर आपला जो अहवाल आहे 21-22 अहवाल, त्याच्यानुसार राज्यामध्ये 45 युनिव्हर्सिटी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पब्लिक युनिव्हर्सिटी, काही खाजगी, काही डीम युनिव्हर्सिटी आणि 7 महत्वाची शिक्षण संस्था आणि एक केंद्रीय विद्यापीठ आहे. असा सगळा कारभार आहे आपल्या राज्यामधील विद्यापीठांचा. 45 कसे आहेत राज्य विद्यापीठ, त्याच्यामध्ये काही सरकारी जास्त आहेत, खाजगी आहेत, नंतर डीम युनिव्हर्सिटी आहेत, नंतर 7 महत्वाची संस्था आहेत आणि एक केंद्रीय विद्यापीठ. त्यानंतर पुढचं बघा, अर्थसहाय्यित विद्यापीठ आहे, राईट. तर अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी अहवाल 2021-22 नुसार यांचं म्हणणं आहे की राज्यामध्ये 21 अर्थसहाय्यित विद्यापीठ आहेत. किती आहेत, अर्थसहाय्य करणारे, तर 21 आहेत. नंतर प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान. तर प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियान नेमकं काय भानगड आहे, याच्या आधी स्कीम कुठली होती, तर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान नावाची आपली स्कीम होती, आठवते तुम्हाला, तर रुसा नावाची, बरोबर का.
रुसा नावाची स्कीम होती. हिचं नाव चेंज करून काय झाले आता, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अर्थात PM उषा झाले. राईट. म्हणजे रुसाचं नाव चेंज होऊन काय झाले, PM उषा. लक्षात ठेवा, उच्चतर शिक्षा अभियान PM उषा झाले, रुसा झाले PM उषा. आणि यांचं मेन एक आहे तर भरपूर गोष्टी, जसं की तुम्हाला गुणवत्ता वाढायची, उच्च शिक्षणाची संधीची उपलब्धता द्यायची, ट्रान्सपरन्सी आणायची, एफिशियन्सी वाढवायची. नंतर आता पुढचा टॉपिक येतो ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य. तर आपण शिक्षण पाहिलं, आपण आता आरोग्याकडे येऊया. आपण याला सेपरेट लेक्चर म्हणून रेकॉर्ड करूया. ठीक आहे.